गेली 40 वर्ष लक्ष्मीताई आणि यांची ताटातूट झाली। त्या काळी अत्यंत मोठी वाटणारी गोष्ट अजूनही मनात धरून ठेवली यांनी। लक्ष्मीताई सुद्धा त्यांच्या स्वाभिमानावर अडून बसल्यात। देवा, असं काहीतरी कर ज्याने ही दोन्ही भावंड पुन्हा एकत्र येतील। निम्म आयुष्य निघून गेल्यानंतर उरलेले काही दिवस तरी एकमेकांमध्ये कटुता न ठेवता गुण्या गोविंदानं नांदू देत। देवा, कित्येक बायका तुझ्याकडे प्रार्थना करत असतील की आमचा वेगळा संसार होऊ दे, आम्हाला वेगळं घर बांधायची ताकद दे। पण माझी तुझ्याकडे उलटीच प्रार्थना आहे। मला आयुष्यभर माझ्या सासू सासऱ्यांबरोबरच राहायचंय। त्यामुळे तू हे सुख दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या पदरी टाक जिला हे सगळं हवंय। किती त्रास काढल्यानंतर सिद्धू आणि भावना पुन्हा आमच्या कुटुंबासोबत एकत्र आलेत। आता फक्त आणि फक्त आस आहे ती नातवंडाची। देवा, ते सुख मला आता लवकरात लवकर मिळू दे। देवा, तुला तर माहिती आहे सगळे मला प्रेग्नंट समजतात, पण मी प्रेग्नंट नाहीये। एक गोष्ट सांगू का, हे सगळं मी हॅरीसाठी करते, त्यामुळे प्लीज प्लीज त्याला लवकरात लवकर सुधार। आजी, आता तिकडे पूजा पार पडली असेल नाही? भारी झाला असेल समजा तिकडे एकदम। बाई, माझी तर देवाकडे आता एकच प्रार्थना आहे का लवकरात लवकर तुम्हाला बरं करावं। असा काहीतरी चमत्कार करायला पाहिजे ना देवानं, का तुम्ही स्वतःच पुढच्या वर्षी महादेवाला अभिषेक घालायला पाहिजे। आजी, तुम्ही बोट हलवली आता? बाई, माझ्याकडे बघून बरं आला का काय? आजी, कोणीच नाही, कोणाला सांगू? आजी, बोट हलवली तुम्ही? महादेवा, कसं सांगू आता कोणाला? फोनच करते। देवा, माझी तुझ्याकडे काहीही मागणी नाही, फक्त एक कर। ही जी सिद्धिराजची मॅडम आहे ना, मॅडम, ही जे काही मागते ना ते तिला मिळू देऊ नकोस, बस। देवा, तू तर जसं काही मला विसरलाच आहेस। फक्त सगळा फोकस त्या सिद्धू आणि भावनाकडे। पण आता मी ना तुझ्या प्रार्थनेची वाट बघणार आहे ना इतर कुणाच्या मदतीची। आता जे काही करायचं आहे ते मी स्वतः करणार आहे। फक्त तू तथास्तु म्हणत राहा। देवा, हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला। माझ्या लक्ष्मीसाठी मी घर बांधायचं म्हटलं आणि विघ्न आला नाही असं कधी होतच नाही। यावेळेला तर गोष्टी भूमिपूजनापर्यंत पुढे गेल्या होत्या, पण मी हिम्मत हारणार नाही। मला बळ दे देवा, लवकरात लवकर आमचं घराचं स्वप्न सत्यात उतरू दे। जानू, आपण इथे कशासाठी आलोय माहिती आहे ना तुला? आपण आलोय कारण या गाण्याच्या कार्यक्रमातून तू तुझ्या आईबाबांसमोर, तुझ्या फॅमिली समोर येत, त्यामुळे जयंत समोर नाही। हे बघ, तू आत्ता जयंत समोर येणं खूप रिस्की आहे जानू। मला वाटतं आपण आजचा प्लॅन कॅन्सल करूयात। हो जानू, कारण जयंत जर तुझ्या समोर आला तर तो तुला सोडणार नाही। तो पुन्हा तुला ट्रॅपमध्ये अडकवेल आणि नाही, मी ते होऊ देणार नाही। जानू, ऐक माझं, जयंतला कळण्याआधी आपण इथून निघूयात। जानू, नाही विश्वा,
मी तुझ्यासोबत येणार नाहीये. काय? विश्वा, माझं ठरलं. मी आज स्वतःहून जयंतच्या समोर जाणार आहे. जानू, तू काय बोलतेस हे कळतंय का तुला? हो विश्वा, मी आज जयंतच्या समोर जाणार आहे, म्हणून मीच त्याला इथे भेटायला बोलावले. जानू, काय बोलतेस तू? आणि का केलंस असं? तुला माहितीये त्याचे काय परिणाम होतील? विश्वा, मी आता परिणामांना नाही घाबरत. बास झालं. किती दिवस मी हे असं लपून छपून जगायचंय. आणि तसंही आज एकदा का मी माझ्या घरच्यांना भेटले की मला जयंतला पण फेस करावंच लागणार आहे. त्यामुळे मी ठरवलंय हे सगळं मी आजच करणार. मी आता घाबरणार नाही. मी नाही हटणार आहे मागे. अगं जानू, तुला माहितीये ना जयंत कसा आहे, तरी सुद्धा हे सगळं करतेस. विश्वा, मी खूप निर्धार करून इथपर्यंत पोहोचले. आणि तूच मला कायम म्हणत आलायस ना, तुला कॉलेजमधल्या बिंदास धाडसी जानूला बघायचंय. आणि ती जानू आता परत आली. मी इथून पुढे अशीच वागणार आहे. स्वतःसाठी स्टँड घेणार आहे. त्या जयंतला न घाबरता सामोरी जाणार आहे. विश्वा, नको काळजी करूस. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर आणि फक्त माझ्या सोबत राहा. चला. जानू, मदर घे. चल. आई, तू काय करतेस इथे? मी अगं प्रसाद द्यायला आले होते, पण झोपले आहेत ते. हो अगं, आत्ताच झोपलेत ते. एवढ्या वेळ मी त्यांच्याशी गप्पा मारत इथेच बसले होते, पण मग ते खूप वेळ बसले म्हणून मीच त्यांना म्हणलं जरा पडा, तर झोप लागली त्यांना. हो, किती शांत झोप लागली आहे त्यांना. हो, पण तू कशी ओळखतेस त्यांना? अगं ते परिचित माझी मैत्रीण आहे ना, ललिता देशमुख. अगं आता तू पाहिलंच तिला बाहेर. हो हो हो. तर तिचे सासरे आहेत हे. हा, अच्छा, हो. माहितीये मला. तुला कसं माहिती? अगं ऍक्च्युली काय झालं माहितीये का, ललिता काकू आहेत ना, त्यांचे मिस्टर ते एकदा मला भेटले होते. मी आनंदीला घेऊन पाय दाखवायला हॉस्पिटलमध्ये जायचे ना तेव्हा. आणि त्यानंतर मी रस्त्याने एकदा जात होते तर नेमकी मी धडपडले, तर ते चक्क मला त्यांच्या घरी घेऊन गेले. अगं छान आपुलकीने विचारपूस केली आणि तेव्हाच माझी ललिता काकूंची ओळख झाली. सगळी माणसं खूप चांगली आहेत ग. नकळत का होईना, अजाणतेपणे का होईना, पण दादाकडून भावनाला मदत झाली. शेवटी काय, मामाचं कर्तव्यच पार पाडलं त्याने. आई, कसला विचार करतेस? कुठे नाही ना, आपण काय इथे गप्पा मारत उभ्या आहोत. आपल्या आवाजाने जाग यायची त्यांना, नाही? आणि चल बाहेर बघूया आपण, कोणाला काय हवं नको. चल 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 चल.